महावितरणच्या प्रीपेड स्मार्ट मीटरला शेतकरी कामगार पक्षाने विरोध दर्शवलेला आहे। त्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर आत्ताच त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अभियंत्यांना देखील या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी अशी मागणी केलेली आहे की राज्य सरकारने या प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात एक GR काढावा की हे प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाहीत, असा एक GR काढावा। कारण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अशी घोषणा देखील केलेली आहे की स्मार्ट मीटर आहेत ते बसवण्यात येणार नाहीत, परंतु शेतकरी कामगार संघटनेने अशी मागणी केली आहे की राज्य सरकारने प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत, असा GR काढावा। आपण या संदर्भामध्ये जे शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत प्रसाद साळवी यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत। आणि याच्या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचा हा महत्त्वाचा विषय जो आहे तो समोर आणलेला आहे। आपण प्रसाद साळवी यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, हे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट जो आहे तो घालण्यात येणार आहे, या संदर्भात आपली भूमिका आहे, काय सांगा? सर्वात पहिला शेतकरी कामगार पक्षाची स्पष्ट भूमिका ह्या महाराष्ट्रात कुठेही प्रीपेड मीटर लावण्यात येऊ नये, असा त्यांनी स्पष्ट आमचे उपमुख्यमंत्री तेव्हा आताचे मुख्यमंत्री त्या काळाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी म्हटलं होतं, तरीसुद्धा आता त्यांनी प्रीपेड मीटर लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आता आपण अभियंत्यांची देखील भेट घेतलेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे, काय सांगाल आपण? त्यांचा तोंडच काळा झाला, चेहरा पडलेला आहे, ते एकदम आश्चर्यचकित झालेलं आहे की पहिलं निवेदन आता कुठेतरी खाली आलेलं आहे। त्यांना आम्ही आमच्या भाषेतच सांगितलं आहे, जर कुठलाही त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे अधिकारी कोणी नसतं, अडाणीचे लोक येतात लावायला। मग आम्ही त्यांना क्लिअर केलं, जर उद्या जनतेने जर काय केलं, कमी कोणाला काही धक्काबुक्की केली, त्याला जबाबदार जनता नसून तर तुमचे MSEB आणि हे महाराष्ट्र सरकारच असेल। किसन नगरमध्ये देखील काही ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यासंदर्भात अधिकारी आलेले होते, तेव्हा नागरिकांनी देखील रोष व्यक्त केलेला होता या संदर्भात। 100% हा विरोध झालाच पाहिजे, पण जेव्हा विरोध झाला तेव्हा शिवसेना शिंदेसाहेबांचे पक्षाचे राम रेपाळीच होते, पण त्यांचा हा स्टंट होता आहे। त्यावेळी जर विरोध करायचा होता तर शासन निर्णय काढा ना। शिंदेसाहेबांनी स्वतः GR काढला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की हा मीटर कुठेच महाराष्ट्रात लावण्यात येणार नाही, विषय संपतो आहे। आणि शेतकरी कामगार पक्षाने जे पत्र आता दिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना, त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही शेवटच्या पानात लिहिलेलं आहे की आम्हाला GRच पाहिजे। आता जिथपर्यंत GR निघणार नाही तिथपर्यंत आमचं काय आंदोलन थांबणार नाही आणि आम्ही जनजागृती चालू करणार आहे आणि पुढची आमची भूमिका ठरलेली आहे। या संदर्भात इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, राम रेपाळे असतील, दीपक वेटकर असतील, यांनी देखील आपली भूमिका मांडलेली की खोटी भूमिका आहे। आता इलेक्शन तोंडावर आलं आहे म्हणून हे खोटं भूमिका बोलत आहे। त्यांनी सरळ जाऊन शासन निर्णय घेऊन जावा घरोघर, बाबा एक नवीन निर्णय आलेला आहे की आम्ही कुठेच मीटर लावणार नाही, आहे का त्यांच्याकडे तो पेपर तर दाखवावे। याचा अर्थ एक खोटं बोलत स्वतःची वेळ काढून नेत आहे, कारण की निवडणूकमध्ये त्यांना मतं नाही पडणार। कारण की आत्ता ह्या मतदारसंघामध्ये शिंदेसाहेबांना 1 लाखाच्या वर मतं पडलेली आहे, म्हणजे 1 लाख ज्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्या पाठीतच खंजीर खुपसलेला आहे। आणि प्रीपेड मीटर म्हणजे काय, उद्या झटक्यात लाईट काढून देणार आणि म्हणजे MSEBचा त्याचा काही संबंध नसणार आहे, हे त्यांना चांगलं माहिती आहे। आणि वरून तसा आदेशही असेल शिंदेसाहेबांचा, बाबा कोणाला तुम्ही आंदोलन काही जास्ती करू नका, तुम्ही लोकांमध्ये काय मिसळू नका। आपल्याला त्यांच्या BJP सरकारने हा मीटर आणलेला आहे, एकूण किती मीटर आहे, 1 कोटी मीटर ह्या महाराष्ट्रात येणार आहे। म्हणजे टेंडर कसे गेले, भांडूप, कल्याण आणि कोकणला 12मध्ये आणि पुण्याला अडाणीचे आहेत। NCC एक कंपनी आहे, ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ती गेली आहे नाशिक, जळगाव, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद, आणि जिनेसला अकोला, अमरावती असे सगळे मिळून एकूण 1 कोटी आहे। आणि असा हे बघा मेल आहे, म्हणजे कुठेतरी कोण फसवत आहे, म्हणजे शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे जनतेला फसवत आहे। मीटर खरं एक हा विषय संपू शकतो फक्त एक विषयावरून, तुम्ही एक शासन निर्णय करा, GR करा की मीटर महाराष्ट्रामध्ये कुठेच मीटर लागले प्रीपेड मीटर कुठेच लागले जाणार नाही। नाहीतर आमची पुढची भूमिका आता 4 तारखेला आम्ही आमचं घेणारच आहोत, सर्व पक्ष बैठक करून। ऋषिकेशजी, तुम्ही देखील काय सांगाल, भूमिका मांडलेली आहे शेतात? बघा, आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही स्मार्ट मीटर कुठेही लागू देणार नाही। जर हे स्मार्ट मीटर लागले तर आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र याच्यामध्ये विरोध करू
आणि जर त्यामध्ये जर उद्या जर त्या लोकांना काही कमी जास्त झालं तर याचे जबाबदार ते स्वतः असतील. शेकाप याचा पूर्णपणे विरोध करतं. कुठल्या पक्षावर त्याचा करो ना करो, पण शेकाप रस्त्यावरती उतरून ह्या गोष्टीचा विरोध करणार. कारण आज वीज जी आहे ही मूलभूत गरज झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये जर हे लोक जर कुठेतरी हे प्रायव्हेटायझेशनकडे जर वळत असतील तर त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. त्याचं काय लोकांना नुकसान होणार आहे या मीटरमुळे, याबद्दल एक थोडक्यात काय सांगा. जसं आता आपण प्रीपेड कार्ड वापरतो त्याच्यामध्ये जसं आपण रिचार्ज करतो, ते रिचार्ज संपल्यानंतर तुम्ही कोणाला कॉल करू शकत नाही, मेसेज करू शकत नाही. त्याचप्रमाणे हे जे लाईटीचे मीटर आता जे ते लोक बसवतात हे त्याच प्रकारचे आहे. तुम्ही जेवढेचं रिचार्ज करणार तितकीच तुम्ही वीज वापरू शकतात. उद्या जर समजा गरीब लोक आहेत ते कशा प्रकारे रिचार्ज करतील, गावातले लोक कशा प्रकारे रिचार्ज करतील, हे असे प्रश्न निर्माण होतात. आणि जर समजा याच्यामध्ये काही जे लोक आहेत ते जर असे रिचार्ज करू शकणार नाही, मग त्यांनी का त्यांचं अंधारामध्ये त्यांनी त्यांचे दिवस काढायचे का, किंवा हे यांच्या मनाने उद्या पर युनिटच्या प्रमाणे हे वाढवतील, पैसे वाढवतील. मग याच्यामध्ये सरकारचा काय हस्तक्षेप असेल समजा, यासाठी आम्ही आज याचा विरोध करतोय. आता पुढची भूमिका आपली काय असणार. आम्ही सांगितलं की येत्या 4 तारखेला आम्ही सर्वपक्षीय बैठक घेणार आहोत, त्यांच्यासोबत पण चर्चा करणार आहोत. आमच्यासोबत कोण येतं आम्ही ते बघणार आहोत. नाहीतर आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरून या गोष्टीसाठी आम्ही विरोध करणार आहोत. सर काय सांगाल पुढची भूमिका. पुढची भूमिका येत्या 4 तारखेला शनिवारी श्रमिक कार्यालय, आमच्या लाल बावट्याचं कार्यालय, तिथे आम्ही सगळ्या पक्षांना आमंत्रण करणार आहोत. जेवढे संघटना आहेत सगळ्यांना आम्ही आमंत्रण करणार आहोत. ऑलरेडी त्याच्यावर एक युनियन उतरली आहे लाल झेंडीची आमची, तेही त्या असणार. त्याच्यानंतर इथून 4 तारखेनंतर रस्त्यावर कसं यायचं, लोकांमध्ये कसं जायचं, त्या भूमिकेमध्ये आमचं स्पष्ट होणार आहे. आणि पूर्णपणे लाल बावट्याचे जेवढे पक्ष आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अजून इतर सगळे पक्ष त्याच्यामध्ये उतरतील अशी मी तुम्हाला शब्द देतो. तर आपण बघू शकता की ठाणे शहरामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात झालेली आहे आणि याला शेतकरी कामगार पक्षाने विरोध दर्शवलेला आहे. आणि त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर जे महावितरणचे अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी आता जर लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र 4 तारखेला सर्वपक्षीय मीटिंग घेऊन पुढची आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. दीपक कुरकुंडे, न्यूज ठाणे.